काय म्हणणं आहे तुमचं काय? माझं म्हणणं आहे काय कसं खोटे केशी करायचे करते लोक. मी तपासासाठी मी अर्ज दिला होता. बर. आता हे नवनाथ किसन सातपुते त्या 3 तारखेला माझ्यावर खोटी कंप्लेंट केली आहे. हां आणि ते त्या दिवशी मी भाऊपाशी होतो, हां. अरुण भाऊपाशी, हां आणि कंप्लेंट दिली होतं तुम्हाला. ते 3 तारखेला कंप्लेंट दिली त्यानं. बर. मी 16ला अर्ज यांच्याकडे दिलेला आहे. आणि माझ्यावर खोटी लबडी तक्रार दिली. त्या तक्रारीची योग्य ती चौकशी करावी म्हणून मी अर्ज दिलेला आहे. हां. वरील विषयास नमूद केल्याप्रमाणे कळवतो की माझी खोटी व लबाडीची तक्रार 3/3/2026 रोजी नवनाथ किसन सातपुते यांनी दिली आहे. ती तक्रार खोटी आहे, लबाडीची आहे. तक्रार देण्याचे कारण की माझ्या वडिलांनी यापूर्वी नवनाथ किसन सातपुते माझ्या वडिलांना पाठीमागं असे दमदाटी शिवीगाळ केली होती. म्हणून वडिलांनी माझ्या 2025 मध्ये नवनाथ किसन सातपुते अन्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने 25/3/2000 रोजी माझ्या वडिलांनी तक्रार पोलिसांनी घेतली. ती पण दिलेल्या अर्जाप्रमाणे घेतली नाही. त्या दिवसापासून आम्हाला लोकांचा वेळोवेळी त्रास आहे, शिवीगाळ आहे. आमच्या घरातील महिलांना लज्जास्पद शब्द बोलून मानहानी करणे अशा प्रकार करीत आहेत. यापूर्वी महादेव दाहींचे राहणार हिंगणी तालुका जिल्हा सातारा यांना जातीवासी शिवीगाळी करून मारहाण केली होती. ही घटना माझे वडील रामकृष्ण चव्हाण यांच्या समोरच जातीवासी वाचक शिवीगाळ करून केली असल्याने या घटनेचे साक्षीदार माझे वडीलच होते. आणि माझ्या वडिलांनी यापूर्वी नवनाथ किसन सातपुते यांच्यावर 2025 मध्ये अन्य एका व्यक्तीवर राजावाडी तलावाखाली भरावाखाली सरकारी जे इरिगेशन जमिनी आहेत, काही जमिनी सरकारने माजी सैनिकांना दिले. या लोकांनी व अन्य व्यक्तींनी माजी सैनिकांना दमदाटी करून, कुटुंबावर अन्याय करून, तिथनं हाकलून देऊन, जीव मारण्याची धमकी देऊन त्या जमिनी बळकावल्या आहेत. वरील त्यामुळे नवनाथ किसन सातपुते व त्यांचे कुटुंब आमच्या कुटुंबावर चिडून होते. त्यातूनच माझी खोटी व लबाडी तक्रार त्यांनी दिली आहे. तरी या तक्रारीची योग्य ती चौकशी व तपास करावा. मी जर दोषी आढळलो तर माझ्यावर योग्य ती कारवाई करावी. चुकीचा अथवा लबाडीचा तपास केल्याने मी दिनांक 6/4/2016 रोजी आटपाडी पोलीस स्टेशन समोर माझे कुटुंबासमवेत स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची जबाबदारी शासनावर राहील. योग्य तो तपास करावा. बरं. त्यासाठी तुम्ही आज सकाळपासून आलाय? सकाळी 10 वाजता बोलवले त्यांनी मला. मग अजून तुमचं काही दखल नाही घेतली? अगोदर मी 2-3 वेळा आलो होतो, येऊन गेलो. त्यांनी काय दाद घेतली नाही, दखल घेतली नाही. ती पुढची पार्टी काय आली नाही. परत मला आज बोलवलं 10 वाजता. आज आलोय 10 वाजता, इथं जर बसलोय तर पुढची पार्टी नाही, काय नाही. मला म्हणते तसं असा तपास करता येत नाही आम्हाला, या केसांचा तपास आमच्याकडे नसतोय, त्याला स्ट्रॉंग केस लागते तपास करायला, असं तसं मला इथं बोललं जातंय. मग आता तुमचं पुढचं धोरण काय आहे? माझं धोरण आहे की मला योग्य तो न्याय मिळावा, या अर्जाप्रमाणे चौकशी व्हावी. अजून कोण तुमच्याकडे चौकशी करायला कोण आलं नाही? कोण नाही. येऊन गेले ते मला ते तर्फे हवालदार ते म्हणजे हे अर्ज घे आणि ह्याच्यावर नोटीस घे, ह्याच्यावर सही कर आणि तुझी तू घरी जा, काय अडचण नाही. आणि तुला घ्यायची नसली काय घेत नाही तू, आणि घ्यायची नसली तर तुला आत टाकतो. कोर्टाने ते तुमची तुम्ही बघा. साहेब काय म्हटलं ते बोला की तुम्ही. साहेब काय करून उत्तर दिलं ते बोला. तेच ना सांगितलं ना. ते म्हणते तू नोटीस काय घेत नाही, तुझ्या मनानं करणार आहे का आमच्या मनानं चालणार आहे? तू नोटीस काय घेऊ शकत? तुला घ्यावंच लागलं. अशी मला हीच ओरड दमदाटी करते. आता मी मगाशी बोललो, सकाळपासून बिगर पाण्यात बसवलंय. म्हणलं माझं काय दखल घेताय का नाही तुम्ही? पोटात अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. मग काय आमच्या कामासाठी आलाय? तुला मारायचा जेवायचं घरनी काय उपाशी तुला आम्ही ये म्हणलंय का? मी म्हणलं मी काहीतरी आत्महत्या करीन, काहीतरी करून घेईल माझ्या जीवाला. म्हणलं मला लई त्रास व्हायला लागलाय. म्हणलं आता किती वाजले ते? तरी मला घड्याळात किती वाजले आता? आता 5:30. काय म्हणले? घड्याळ जर दाखव. तर ते काय म्हणले? बाहेर जाऊन जीव दे. तुला काय घरनं उपाशी बोलवलंय काय? आमच्या कामासाठी तो आलाय. सकाळी 10 वाजता सकाळी 10 वाजल्यापासून अजूनपर्यंत न पाणी पिता न जेवण करता येत आहे. अजून अन्नाचं
डबल घेतली विषय. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. सकाळी 10 वाजल्यापासून 10 वाजता बरोबर मी ते यायला सांगितलं तुम्हाला. अजून? नाही तर 10च्या नंतर जर आला तर मी सापडणार नाही, परत तुला माघारी जावं लागेल. मग इथं आलो 10 वाजता, तर 10 वाजता इथं मला बोलवलं आणि डायरेक्ट चौकशीचा काही विषयच नाही. नोटीस काढलं, ते नोटीसवर सही कर, नोटीस घे आणि तुझा आम्हाला असले तक्रारी केशी तर आम्हाला चौकशी करता येत नाही. ते तुझं जे इरिगेशन खातं ते तुमची तुम्ही कोर्ट ते तिकडं बघा, आणि तुला जर हे करायचं नसलं तर तुला आत बसावं लागेल. म्हणून मी आतमध्ये सकाळपासून यांनी इथंच थांबवून घेतलंय मला, आणि मी जाणार पण नाही घरी, कारण 6 तारखेचं आंदोलन आहे ते आजपासूनच माझं इथं चालू. ओके. टाकला मला 10-15 वर्ष झालं त्रास झालाय, पण आपलं भीती कुठे आम्ही आपलं शांत आतमध्ये काय राहतो. बोलायला पण आज लई त्रास झाला मला. बाहेर काय म्हणते साहेब? हा मला बाहेर बारा म्हणले काय म्हणते साहेब? बाहेरचं काय, बाहेर जाऊन जीव दे तिथं तू, ते दाखवडे कर साहेब. बाहेर जाऊन जीव दे. हां. तुला मारायचं नाही तर आम्हाला जाणार घालवतो काय तू आतमध्ये बाहेर जाऊन तू जीव दे ना तिकडे रस्त्यावर. तुला काय घरनं यायला उपाशी आम्ही हे सांगितलं तुला. तुझ्या गोळ्या औषधाचं काय आम्ही बघू काय, अशा भाषेत घेतलंय मला आज.